पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीच्या आजच्या भागामध्ये आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ऋतुरंग अपार्टमेंट, शाहूनगर, नाशिक रोड इथे राहणारी आपली ताई, जिचं नाव आदिती अरविंद भवाळकर. या ताईला भेटूया, बोलतं करूया. लग्न ठरलेलं आहे आणि लवकरच ती सासरी निघालेली आहे. प्रत्येक घरामध्ये असं ज्या घरामध्ये लग्न ठरलेलं आहे त्या घरामध्ये अशी धावपळ सुरू आहे आणि मग खरेदी, पत्रिका वाटप या सगळ्या गोष्टींमध्ये सगळे व्यस्त असतात. भवाळकरांच्या कुटुंबाकडे काय चाललं बघूया. चला सुरुवात करूया गप्पांना. भेटूया भवाळकर कुटुंबाला. हाय आदिती. हाय मंदार. कशी आहेस? एकदम मस्त. तू काय म्हणतो? मी पण मजेत आहे. ॲक्च्युली माझ्या डोक्यात एक विचार आला होता, म्हणजे जेव्हा आईबाबांनी चालू केलं बघायचं लग्नाच्या, तेव्हा असं वाटलं की अनोळखी मुलगी कुठली ज्याशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या ओळखीतल्याच मुलीशी जर जमलं, आणि तेव्हा माझ्या डोक्यात तुझा विचार आला. तुला एक खरं सांगू? सांग ना. म्हणजे ॲक्च्युली आपण जेव्हा आत्ता लग्नात भेटलो होतो सगळेजण, तेव्हा कुठेतरी मलाही हे वाटलं होतं. तुला एक विचार? बोल. मला आयुष्यभर सोबत करशील? नक्की. तुला एकच सांगेल की लग्न जेव्हा करून येशील तेव्हा घरून येताना घरी टेन्शन सोडून इकडे यायचं. सो नाईस ऑफ यू. 1 डिसेंबर 2014ला नाशिकमध्ये आमच्या दोघांचं लग्न आहे. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. 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 धन्यवाद. वेलकम. या उखाणा. ओळख तशी जुनी, आता नात्यात बदलली. सडा रांगोळी दारापुढे, तोरणही दारी सजली. मंदारची होऊ घातलेली सहचारिणी मी, आई बापांची लेक लाडाची. उंबऱ्यावरचं माप ओलांडून होणार सून मी जोशींच्या घरची. अरे वा, खूप छान. हां, खूप चांगला उखाणा ऐकायला मिळाला. धन्यवाद. आता द्या ओळख करून सगळे. मंदार जोशी. नमस्कार. म्हणजे कोण? नवरा. मग हे कधी सांगणार? माझ्या सासूबाई. नमस्कार. माझी आई. नमस्कार. आजी. नमस्कार आजी. माझी सख्खी बहीण. नमस्कार. हो का? नमस्कार. मी रांगेने ओळख करून येते. अरे त्यांना कोण विसरणार. झी मराठीवरती एकापेक्षा एक सगळ्यांनी बघितलेलं आहे. नमस्कार. माझी काकू. माझी नणंद. आत्ते सासूबाई. नमस्कार. इकडे सासरे माझे. नमस्कार. बाबा. नमस्कार बाबा. मागे चुलत सासरे, माझा सख्खा काका, ही माझी वहिनी. नमस्कार. काकू, आत्या, चुलत सासूबाई. नमस्कार. आणि तिकडे नंदेची मैत्रीण. नमस्कार. 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 मावस सासूबाई पण. हो का? सगळे सगळे. बरं. कोणी राहिलं नाही? नाही. कोणी राहिलं असेल तर सॉरी. चला, म्हणजे मी बोलायची आता आवश्यकता. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? नाशिक. बालपण? नाशिक. नाशिकमध्ये कुठे? नाशिक रोडला. घरी कोण कोण? घरी आई बाबा आणि मोठी बहीण. आई बाबा काय करतात? बाबा MSCBत होते, रिटायर झाले. आई शिक्षिका होती, ती पण रिटायर झाली. आणि मोठी बहीण कथक डान्सर आहे. कथक ते आम्ही बघितलं एकापेक्षा एक मध्ये. आणि तुम्ही काय करता? मी न्यूट्रिशनिस्ट आहे. म्हणजे काय असतं ते? अगदी ट्रान्सलेशन म्हणून आहार तज्ञ. आहार तज्ञ. बरं. म्हणजे काय खायचं दिवसभरात वगैरे हे तुम्ही सांगता आणि त्याचा मग परिणाम होतो. चांगला परिणाम होतो. हो, मग चांगलाच म्हटलं मी कधी वाईट म्हटलं? चांगला म्हणजे तब्येतीला तो चांगलं असतं ना. मग आता मला सांगा, हे सगळं कॉलेज झालं, शाळा कुठली? शाळा नाशिक रोडचीच आहे, RJCB गर्ल्स हायस्कूल. आणि कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईला, पण ग्रॅज्युएशन नाशिकमध्ये SNDT युनिव्हर्सिटी. आणि मग लग्नाचं कधी झालं सगळं?
लग्नाचं तसं डिसेंबरमध्ये म्हणजे फायनली बोलायला वगैरे सुरुवात झाली. म्हणजे काही बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला? बघण्याचा कार्यक्रम नाही झाला. आम्ही दोघं ओळखत होतो एकमेकांना. जरा बोलवता का त्यांना? हो. कारण आता त्यांची एंट्री होणं फार गरजेचं आहे. बोलवा. मंदार, या. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. या बसा. आपलं बालपण कुठलं? नाशिक. कुठे? नाशिक रोडलाच. त्यांच्या घरापासून किती लांब? 10 मिनिटं. 10 मिनिट. समोरासमोर घर का? नाही नाही, मला समोर नव्हतं. 10-15 मिनिटाच्या अंतरावर. मग कुठली ओळख तुमची, कशी काय? तसं ओळख म्हणजे फॅमिली पण आमची, फॅमिलीमध्ये पण ओळख होतीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शाळेत पण होतो तेव्हा आम्ही ट्युशनला एकत्र होतो. काय सांगता? किती म्हणजे बेसिकली त्याच्या बहिणी सगळ्या, मावस बहीण, चुलत बहीण, सख्खी बहीण, आम्ही सगळ्या एका ट्युशनमध्ये होतो. आणि आम्ही त्या माझ्या ते मला कळलं, बहिणींना लगेच घुसवू नका. नाही म्हणजे त्यांचा भाऊ म्हणून इतपत ओळख होती त्याची. अच्छा. म्हणजे तुम्ही काय बहिणींना सोडायला जायचं? नाही नाही, मी आणि ही आमचं एज्युकेशनली आम्ही बरोबरच होतो. बरं. मी पुण्याला शिफ्ट झालो कॉलेजला, बरं. इंजिनिअरिंगला. त्याच्यानंतर हिचं PG झाल्यानंतर ही इंटर्नशिपसाठी पुण्याला आली होती. तर तेव्हा आम्ही परत भेटलो. अरे वा, छान. बाकी कोणच नव्हतं तिकडे? म्हणजे कोण नव्हतं म्हणजे बरेच तसं नाही, फॅमिलीतले कोण नव्हतं ना पुण्यात. आणि मग तिथे आमची ओळख वाढली. आणि तेव्हा ओळख वाढली नाही ऍक्च्युली, आमचं कम्युनिकेशन वाढलं. कम्युनिकेशन वाढलं. आणि तेव्हा ऍक्च्युली माझ्या डोक्यात आलं होतं काय ते लग्नाचं, म्हणजे विचारायचं. हां, पण नाही, डेअरिंग नाही, डेअरिंग झालं नाही. पण तेव्हा समोर ते मी शिक्षणामध्ये थोडासा जास्त इन्व्हॉल्व असल्यामुळे मग आम्ही ते वर्कआउट नाही झालं. थांबा, मग कधी झालं वर्कआउट? वर्कआउटमध्ये खूप मोठा स्पॅन गेला. म्हणजे मी स्पॅन गेल्यानंतर मी नाशिकला वगैरे शिफ्ट झाले जॉबसाठी. आणि डिसेंबरमध्ये त्याच्या मावस बहिणीचं लग्न होतं, जी माझी मैत्रीण. तर तिच्या लग्नात जेव्हा आमची भेट झाली तेव्हा तेव्हा मग कुठेतरी असं दोघांना वाटलं की लग्नातच म्हणजे एक बघून की मी स्थळ बघतेच आहे आता, तर वाय नॉट टू कन्सिडर असं. पण त्यापूर्वी एकमेकांना कधी प्रपोज वगैरे करण्याचा प्रश्न नव्हता? खरं येऊ द्या आता जे काय. खरं सांगितलं ना की पुण्यात माझ्या डोक्यात होतं ते, तुमच्या मनात होतं. पण ते तेव्हा समाव नाही झालं. नाही झालं म्हणजे तुम्ही विचारलं आणि त्याने नाही म्हटलं असं काही झालं का? नाही, तसं काही नाही झालं. नाही, तसं झालेलं दिसतंय चेहऱ्यावर. नाही हो. काय सांगता तुम्ही? नाही, त्याने विचारलं नाही, पण मला अंदाज आला होता. म्हणजे हिंट केलं होतं. म्हणजे अगदीच लग्न करशील का माझ्याशी असं नाही विचारता? नाही. काय वाटतं तुला, हे सगळं केलेलं होतं तुम्ही, हो ना? मग तुम्हाला अंदाज आला होता, मग त्याच्यावरती काय तुम्ही बोलणं कमी? नाही असं काही नाही. पण ते जनरली जेवढं कम्युनिकेशन होतं ते तेवढंच राहिलं. म्हणजे पुढे काही वर्कआउट झालंच नाही. आणि मग मी माझ्या जॉबसाठी नाशिकला आले. काय गोड हसले ते आता, फक्त सेकंदासाठी बघितलं. तुम्ही हसताय म्हणून मी कुठे हसतोय? अरे मी तर नेहमीच हसत असतो. मी कधी वेगळा असलो का काय? नाही. मग काय झालं शनिवार वाड्यावर? शनिवार शनिवार वाड्यावर नाही म्हणजे मावस बहिणीच्या लग्नात भेट झाली. काय झालं? मग तेव्हा त्याने पण त्याच्या आई वडिलांना सांगितलं काय म्हणून, की माझ्या डोक्यात असं आलंय. माझं अगदी तेव्हा चालू नव्हतं झालं बघणं, पण घरच्यांच्या डोक्यात होतच. म्हणजे इकडून तिकडून. पण त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना प्रपोजच केलं नव्हतं, ह्याच्यावरती कोण विश्वास ठेवेल? सगळे ठेवा ना, कारण खरंय. आम्ही दोघांनी ठेवलाय. म्हणजे काय? आम्ही दोघांनी ठेवलाय विश्वास. तुम्ही दोघांनी ठेवलाय म्हणजे तुम्ही ठरवलेलं आहे? नाही. ही जसं सांगते, लग्नामध्ये जेव्हा आम्ही भेटलो ना, त्याच्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना पहिले विचारलं आणि मग आई वडिलांना. मग हेच आहे ना, यालाच प्रपोज करणं म्हणतात. त्याला प्रपोज करणं कसं काय म्हणतात? म्हणजे काय म्हणतात मग याला? तुम्ही दोघांना काय विचारलं? असा आपला विचार आहे. तर मग आम्हाला एक माहिती होतं की जर नाही, सांगायचं काय विचारलं सांगा. एकमेकांना काही विचारलं नाही आम्ही. अरे म्हणजे आता तर बोलला. तुमचा चेहरा इतका गंभीर दिसतोय. माझा नाही. मग सांगा काय झालं, सांगा, तुम्ही सांगा. काय नाही, लग्नात भेट झाल्यानंतर मग त्याने विचारलं की असं माझ्या डोक्यात थॉट आला आहे. मी लग्नात विचारलं? लग्नात नाही, लग्न झाल्यानंतर साधारण 1 आठवड्याचा स्पॅन गेला असं. मग पुढे काय झालं? तेव्हा मी सांगितलं की माझ्या डोक्यात असं आहे. तिलाही ते माहितीच होतं. अंदाज होता माहिती अंदाज होता की कळतं आपल्याला. मग तर मग हे, आणि कसं की घरचे दोघंही बघत होते, त्याच्यामुळे इमिडिएटली घरी सांगावंच लागणार. बरोबर. त्याच्यामुळे आधी तुम्ही एकमेकांकडनं खात्री करून घेतली की दोघांचा होकार आहे. म्हणजे आम्ही घरी सांगायचो म्हणण्यापेक्षा एक बेसिक की तू मला पटतेय, मी तुला पटतं, कम्पॅटेबिलिटी आहे.
तर वाय नॉट टू थिंक, आणि मग अजून पुढे एक फायनल डिसिजन घेण्याआधी आईबाबांना सांगू, म्हणजे आपण एकमेकांना हो हो असं. आई बाबा नाही म्हणाले असते तर दुसरी मुलगी बघितली असते. हो म्हणजे इतकं अगदी काही प्रेमात त्यांना असं- कन्व्हिन्स केलं असतं. हा कन्व्हिन्स केलं असतं. का इतकं काही प्रेमात नव्हतं या म्हणताय? हा म्हणजे जस्ट प्रोसेस सुरू. म्हणजे नकार दिला असता आई माझं काय म्हणणं आहे, जेव्हा मुली पण जेव्हा बघतो आपण आपण नाही, मी नाही बघितली. जनरल तेव्हा आवडली तरच आपण घरी हो सांगतो ना. असं नाही आहे ना की मुलगी आवडणं बेसिकली हे महत्वाचं आहे. आवडणं मान्य हा, आहे, मग विचारायच्या आधी, कट्ट्यावर भेटायच्या आधी घरी सांगायचं ना. शब्दच सापडे नसे झाले हे मी गंमत करतो, पण चला अशा तऱ्हेने दोघांनी आधी ठरवलं, एकमेकांना विचारलं, दोघांकडनं होकार आला आणि मग घरच्यांना तुम्ही इन्व्हॉल्व केला. ही सरळ प्रोसेस आहे, याच्यात काही चुकीचं नाही ना. ह्यालाच लव्ह मॅरेज म्हणतात ना. अच्छा असं आहे का? मग आता काय स्वभावाबद्दल सांगा, कसा आहे स्वभाव तिचा चांगला आहे, म्हणजे प्रेमळ आहे. हे कधी कळलं तुम्हाला? आता या 2 दिवसात? नाही 2 कशाला, मग? लग्न ठरून बरेच दिवस झाले की आम्हाला साखरपुडा पण झालाय. हो हो हो. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव असं समजूतदार आहे, थोडा चिडका आहे. चिडका आहे. मग त्याच्यावर काय जेवण बिवण केलं पाहिजे त्याने? काय खाल्लं पाहिजे वगैरे? काय नाही, म्हणजे लग्न झालं तेच पथ्य. तेच पण दोघे एकमेकांबद्दल किती जाणता हे काही प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. आमच्या ताईचं पॅशन काय? कुकिंग. बरोबर. भविष्यात संधी मिळाली तर ताईला काय शिकायचंय? गाणं. ऐकवा ना म्हणजे. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. क्या बात आहे. वा वा वा. पुढचा प्रश्न. तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्व द्यावे असं आमच्या ताईला वाटतं? तिला. त्यांना महत्व द्यावं? नाही अजून एक गोष्ट आहे, सांगाव. सेविंग करणे. हो. तुमच्यातले कुठले गुण आमच्या ताईला आवडतात? समजूतदारपणा. समजूतदारपणा एक, आणि अजून आहे सांगाव. पेशन्स. पेशन्स. इतकी वर्ष तुम्ही जपून ठेवले की नाही पेशन्स? आहेत ना तुमच्याकडे पेशन्स? हो की नाही? किती वर्ष बघा तुम्ही पेशन्स असे असाच ठेवा स्वभाव तुमचा. नक्की. ताईला किती स्थळं आली होती? 12. आता तुमच्यासाठी प्रश्न. त्यांचे ड्रीम डेस्टिनेशन? फुकेट. बरोबर. तुम्ही कोणत्या बाबतीत फारच कॅज्युअल आहात असं त्यांना वाटतं? वेळेच्या बाबतीत. बरोबर. स्वतःचा पगार मिस्टरांना कोणाच्या हातात देणं आवडेल? आय थिंक आईच्या. स्वतःकडेच ठेवायला आवडेल. सेफ उत्तर दिलं त्याने. कोणाची पुस्तकं वाचणं मिस्टरांना आवडतं? पु ल देशपांडे. बरोबर. कोणती गोष्ट तुम्ही माहेरीच ठेवून यावी असं मिस्टरांना वाटतं? टेन्शन. करेक्ट आहे. बघितलं, ही सगळी उत्तरं बरोबर तेव्हाच येतात जेव्हा एकमेकांबद्दल जास्त माहिती असते, नाहीतर ही चुकली असती. कारण अरेंज मॅरेजमध्ये आपण बघितलं एखाद दुसरं उत्तर बरोबर येतं आणि बाकीची सगळी चुकतात. तिथे सगळी बरोबर आली. क्या बात आहे. ह्याला म्हणतात अरेंज मॅरेज. ह्याला म्हणतात अरेंज केलेलं मॅरेज. झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी वृंदावन तुम्हा दोघांचं. अभिनव. एक भेटवस्तू. ठीक आहे, ही एक भेटवस्तू. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, आता सून घरी येणार आहे, तर एक अट घालायची असेल तर कुठली अट घालाल सुनेला? तुमच्या घरात आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी? लवकर उठून वेळच्या वेळी सगळी कामं केली पाहिजे. कामं वेळेत झाली पाहिजे सगळी, कारण तिलाही सर्व्हिसला जायचं असेल तर वेळच्या वेळेत सगळं झालं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे. हां, काय बरोबर? तीच अपेक्षा आहे बॉस. असं म्हणजे लवकर उठली पाहिजे. हो, म्हणजे कामही केले पाहिजे. पण हे सासरी गेल्यावरच का? ते त्या म्हणजे प्रत्येक घराची एक पद्धत असते, रीत असते.
तर त्यानुसार त्यांच्याकडे जसं असेल तसं तिने केलं पाहिजे. असं खूप लवकरही उठलं पाहिजे असं काही नाही, पण जेव्हा केव्हा करेक्ट आहात तुम्ही. बोला आता. जेव्हा केव्हा उठेल म्हणजे त्यातल्या त्यात तिला माहिती आहे की तिची वेळ कधी आहे आणि तिने कधी उठायचं आहे, पण उठल्यानंतर भरभर आवरून आपली वेळ मॅनेज केली पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही. आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगलं लवकर उठणं आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने. काय बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? मॅनेज करणं महत्वाचं आहे. नवऱ्याला किती वाजता उठणार त्यापेक्षा किती वेळात आवरणार हे महत्वाचं आहे. हो ना, बरोबर मॅनेज करायचं सगळ्या गोष्टी. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय नाही, म्हणजे आईंचा तोच मुद्दा होता की काम तू तुझं मॅनेज करावं. तू एक वेळ भले 8ला उठली तरी पण 10पर्यंत तू वेळेत. जनरली मला उशीर होतो म्हणून त्या मला कुठेही जायचं असेल तरी मला एकूण आवरायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे. तुमचं काय म्हणणं आहे आता? लवकर म्हणजे तिला 9ला जायचं असतं, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 9ला तिला जायचं असतं, तिला माहिती तिला आवरायला 2 तास लागतं, तर 7ला उठणं अपेक्षित आहे. 8ला उठून 1 तासात 2 तासाचं काम करण्यापेक्षा 2 तास आधी उठलेलं बरं. काय गोड उत्तर दिलंय ना त्यांनी, म्हणजे दोघांनाही असं काही सांभाळलंय त्यांनी ना. वा. बरं, आता 3 अपेक्षा सांगा तुमच्या त्यांच्याकडून. खर्च थोडा आवरायला पाहिजे त्यांनी. एक काय हो, मान्य? हा, म्हणजे जास्त सवय त्याला, म्हणजे काही आवडलं ना तो पटकन घेऊन टाकणार. हो, आवडलं सांगा, आवडलेली कुठलीही बरं ठीक आहे, पटकन घेता ना. मग काय पेशन्स ठेवले होते. बरं, दुसरं म्हणजे आई बाबां, आता ताई आणि मी दोघी मुलीच आहोत, तर पुढे जाऊन थोडं आई बाबांना मी सांभाळेन तर मला साथ द्याल. प्रश्नच नाही. त्यात 3 प्रॉब्लेम. 3 काय नाही, तसं तो आहे, म्हणजे सगळं बाकी सगळं तो मॅनेज बरोबर करतो. तिसरी अपेक्षा काही नाही. काय नाही, वरच्या 2 पूर्ण कर, तिसरी अपेक्षा. बरं बरं, आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली आणि म्हणजे मी जे परस्यू करतोय की ती मी वेळेच्या बाबतीत खरंच थोडंसं जरा लक्ष दिलं तर फार बरं होईल. किती वेळ तुम्हाला उभं राहायला लागायचं कधी भेटायला बोलत होतं? मी सांगतो आता जस्ट आमचं रामनवमी होती ना, रामनवमी जसं आहे, मला पहाटे 5ला उठलेलो मी, पहाटे 5ला जायचं म्हणे आपल्याला मंदिरात रामनवमीला. मी पहाटे 5ला बाबांनी उठवलं मला आणि 7 वाजेपर्यंत मी घरात बसून होतो. 7:15 वाजता ती आली. काही वेळेला होतो खरंच उशीर, पण मी बऱ्याचदा जेन्युइन कारण पण असतात. नाही, कारण होतं सकाळी उठलं मग ते सगळं आवरायचं घरातलं, फार वेळ लागतो. मग माझं म्हणणं इतकंच आहे की जर 7च वाजणार आहे तर मग 7च सांगावं, 5 सांगू नये. दुसरी अपेक्षा म्हणजे जर काही वाद झाले आमच्यामध्ये तर ते तिथल्या तिथे सोडून द्यावे. एवढं, म्हणजे माझा स्वभाव तसा आहे की मी लगेच दुसऱ्या दिवशी विसरून जातो काय झालं. त्याचा राग मला जास्त येतो, लगेच काय सोडून दिलं, म्हणजे चर्चा कर, डिस्कस करू आपण, मला असं व्हायला लागतं. तो विसरलेला आहे, त्या गावचाही नसतो तो, की तसं काही झालेलं होतं का नाही इथपासून सुरुवात. मग आता काय 8-10 दिवस ठेवून द्यायचं? असं नाही म्हणत, कसं काय, म्हणजे एक स्टेप मी मागे यायला पाहिजे की पटकन सोडून देऊ, पण थोडंसं काहीतरी कन्क्लुजन निघून तो इश्यू संपला तर तो परत येणार नाही. सगळ्या गोष्टींची कन्क्लुजन काढत बसलात म्हणूनच नुसते पुण्यात फिरत बसलात, कळलं का? हां, पुढचा 3री अपेक्षा. आता ती ॲक्च्युली माझा पण स्वभाव तसाच आहे, पण तरी पण मग थोडं चिडणं कमी केलं तर. ह्यानी हां हां काय हो, ठीक आहे मान्य. तुम्ही फक्त कन्क्लुजनवर या, कळलं? दोघांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत आमच्या ताईला झी मराठीकडून ही भेट असते. नमस्कार. मग आता सासरी जाणार म्हणजे किती, 10 मिनिटावरच जाणार का? मग काय मिस करणार माहेरचं? माहेरचं 1-1 मिनिटं. म्हणजे काय? सगळ्या गोष्टी. म्हणजे आता जसं याने सांगितलं की थोडी मी चिडकी आहे, तर ते ज्या पद्धतीने आई बाबा ताई सांभाळून घेतात ते म्हणजे तसं कोणीच करू शकत नाही. आणि एकूणच 1-1 मिनिटं जो स्पेंड केला, सगळ्या आठवणी नजरेसमोर येत असतील ना लहानपणापासूनच्या? आणि ती म्हणजे माझा अगदी उजवा हात होती. घरात प्रत्येक गोष्ट करताना आधी ती सारखं नाव येतं, त्यामुळे तर मला ते खूप जाणवणार आहे सारखं पदोपदी. कीर्तिताई काय म्हणणं आहे? मी सगळ्यात जास्त तिचं मिस करणार म्हणजे मी कुठलीही नवीन वस्तू आणली की आवडली
तर ही मी वापरू का किंवा 2 आणल्या का नाही असं जरी असलं तरी खूप समाधान आहे, कारण खरंच खूप छान समजूतदार फॅमिली तिला मिळाली आहे. आणि मला असं वाटतं की मी आता आदितीसाठी आणि माझ्यासाठी मिळून 2 वस्तू आणायच्या. आता मी कदाचित 3 आणेल, कारण आता वृषाली पण आमच्यात आली आहे. अरे वा, तुम्ही त्या घराला काय विश्वास द्याल एक जावई म्हणून? त्यांना जे आत्ता ते म्हणतात की समाधान आहे, एक अतिथी आमच्या घरी येते, ते समाधान त्यांचं कायम राहील. आणि दुसरी गोष्ट, त्यांनाही जर कधी जावई म्हणून नाही, मुलगा म्हणूनच त्यांनी समजावं. अरे वा, क्या बात आहे. तेव्हा आता बघूया पैठणीच्या या खेळामध्ये आता ही ताई आपलं ते आव्हान स्वतः स्वीकारून ते पूर्ण करणार का त्यांना मदतीला धावून जावं लागणार? हा खेळ, यामध्ये 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये 10 चेंडू पडले पाहिजेत. बघूया कोण आव्हान स्वीकारणार. चला, 2 ही गुणसंख्या, 4, 5, 8 झाले, 8, 9, 10. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. भवाळकरांच्या घरात वाढलेली ताई आता निघालेली आहे जोशींच्या कुटुंबामध्ये. तिला शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरचीचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची, फक्त झी मराठीवर. आणि हो, काही वेळात सुरू होत आहे येळकोट येळकोट जय मल्हार. पाहायला विसरू नका. नमस्कार.